हॅलो गाईज, होप यू आर डुईंग वेल. आणि नसाल जरी करत ना तरी मी आली आहे तुमची होश उडवायला आणि थोडस तुमच्या ज्ञानामध्ये भर घालायला. सो तुमच्या एरियामध्ये किंवा तुमच्या आजीकडनं वगैरे ऐकलं असेल की गावाकडे काही ठराविक वेळ झाल्यानंतर काही गोष्टी बोलत नाही किंवा आजी पटकन बोलते की बोलू नको, किंवा अशी काही जागा असतात जिथे मोठे थोरा मोठे गावाकडचे लोक जायला मना करतात. का? त्यांना विचारलं की ते सांगतात नाही नाही तिथे चेटकिणीचा वास आहे, नाही नाही तिथे अतृप्त आत्मे भटकतात, चेटकीण आहे. आणि ही चेटकीण कुठे असते माहितीये का? पिंपळाच्या झाडावर किंवा मग कुठल्या तरी सुख्या विहिरीपाशी किंवा कुठल्या तरी विराण घराच्या मागे, अशा या चेटकिणीच्या फेवरेट प्लेसेस असतात. बरी चेटकीण नक्की आहे कोण? तर ही चेटकीण म्हणजे एक बाई असते जिचं ट्रॅजिक इव्हेंटने डेथ झाली असते. इधर चाइल्डला बर्थ देताना किंवा तिचं तिच्यासोबत कुठल्या तरी मिसहॅप झाला, कुठेतरी चुकीची सर्कमस्टन्सेस झाला ज्याने की तिची डेथ होते, अशी ही चेटकीण असते. पण असंही मानलं जातं की ह्या ज्या चेटकिणी असतात ना, या प्रत्येक वेळेस काही इनोसेंट नसतात. काही काही बायका ज्यांना विचक्राफ्ट येतं, त्यांना तंत्रविद्या येतात, त्यांना विलेजर्स एकत्र येऊन मारून टाकतात. तर मग अशा पण बायका चेटकीण होतात बरं का. म्हणून चेटकीण कॅन इदर बी अ थ्रेट और इट कॅन बी अन फॉरगॉटन सोल. तर मी तुम्हाला हे मोर एलॅबोरेटली सांगते 2 स्टोरीज मध्ये की चेटकीण कशी लाईफ सेव्ह करू शकते किंवा चेटकीण कशी थ्रेट असते. हे की फॉरगॉटन सोल की थ्रेट. मी तुम्हाला एक स्टोरी सांगते. स्टोरी कोल्हापूर मधली आहे. एक शिक्षक होता, त्याची ड्युटी संपायला खूप रात्र झाली होती. बरं, त्याला आता घाई होती, अंगा पाऊस पडत होता, पाणी भरण्याच्या कारणाने ब्रिज बंद व्हायची अशी भीती होती. तो घाईघाईने चालायला लागला आणि बरं बायकोही वाट बघत होती, लवकरही जायचं होतं म्हणून तो चालत होता. ब्रिजच्या थोडं आधी त्याला एक मागून लेफ्ट साइडने एक बाईचा आवाज आला, थांबा पुढे नका जाऊ. तो घाबरला, तो इकडे तिकडे बघायला लागला. बरं कोणी दिसलं नाही आणि पाऊस पडत होता म्हणून विजिबिलिटी पण लो होती. त्याला वाटलं असेल कोणीतरी, घाई खूप होती, पाऊस होता म्हणून तो ब्रिजच्या दिशेने अजून 2 पावलं चालत गेला. मग त्याला त्याच्या डाव्या साईडने ऐकू आलं की थांबा पुढे नका जाऊ. तो म्हणला आता वारंवार कोणीतरी एवढं सांगतंय तर थांबूया 2 मिनिटं. आणि त्याने मागे बघितलं आणि मागे बघताच तो जेव्हा समोर बघायला गेला तर बघतो काय, अचानक समोरचा ब्रिज कोसळला. तो म्हणला बापरे, मला तर एका देवी शक्तीनेच वाचवलं. त्याला पटलं. तो गावात जाऊन सगळ्यांना सांगू लागला की असं असं तो ब्रिज कोसळला, मी कसा बसा वाचलो, मी नुकताच तिकडनं येतोय, मला देवानी वाचवलं. मग त्याला गावकरी म्हणाले की तुला देवानी नाही, देव असतोच आपल्यासोबत, पण तुला त्या मुलीने वाचवलं. प्रिया नावाची मुलगी होती, ती अशीच रात्री त्या ब्रिजवरनं जात होती. अचानक ब्रिज खाली पडला आणि ती वाहून गेली. आणि तेव्हापासून म्हणतात की तिची आत्मा त्या ब्रिजवर भटकत असते. तुला त्याच प्रियाच्या आत्म्याने वाचवलं का? कारण तिला नव्हतं पाहिजे तू तिच्यासारखी ट्रॅजिक डेथ मरावस किंवा तू तुझ्या लाईफला तिच्यासारखं मुकावस, म्हणून या प्रियाने तुझी मदत केली. तर मी आता तुम्हाला सेकंड गोष्ट सांगते. सेकंड गोष्ट सोलापूरमध्ये एका विलेजमध्ये. त्या विलेजमध्ये एक बाई होती, तिची मुलं आणि तिचा नवरा, असं ते एका घरात राहायचे. तर मग काय झालं की गावकऱ्यांना कळलं की ती बाई जादू टोणा आणि काळा जादू करते. मग जसं गावकऱ्यांना कळलं तसं गावकरी आणि ग्रामपंचायतीच्या सगळ्या माणसांनी ठरवलं की आता आपण या बाईला मारून टाकायचं, कारण का ही बाई काळा जादू करेल, उद्या आपल्या घरातल्या सगळ्यांना तिच्यापासून डेंजर आहे. म्हणून ते तिला एका झाडाच्या खाली घेऊन गेले आणि ते तिला जिवंत जाळून टाकलं. आता ती बाई तशीच मेली होती जिवंत, म्हणून ती झाली स्पिरिट. आणि आता बॅक टू रिसेंट टाइम्स. एक माणूस तिकडनं चालत होता, तो पिला होता, रात्रीची वेळ होती, जात होता. एका बाईने त्याला हाक मारली इकडे ये म्हणून. तर मग तो पिला होता, त्याच्या अंगात जास्तच मस्ती आलेली. तो म्हणला कोण आहे, कोण मला बोलवतंय, म्हणून तो गेला त्या झाडापाशी. आणि दुसऱ्या दिवशी बघतात लोकांना तो असा रस्त्यावर पडलेला मिळाला. लोकांना वाटलं दारू पिऊन पडला असेल, दारुड्याच आहे. मग नंतर जेव्हा त्याला विचारलं तेव्हा तो काय म्हणला की मला ती बाई दिसली आणि ती म्हणली मी तुमच्या सगळ्यांची वाट बघते आणि मी वाट बघते तुम्हा सगळ्यांना एकत्र मी कधी आणि कसं मारीन, कारण का तुम्ही माझा जीव घेतला. आता मी तुम्हाला या 2 गोष्टी सांगितल्या
की चेटकिन इदर कॅन बी अ थ्रेट, जशी ती बाई बॅनियन ट्री वाली की ती वाट बघत होती तिच्या हत्यारांना मारायची, आणि दुसरी सांगितली ती प्रियाची, ती पण चेटकीनच होती, ती पण मेल्यानंतर स्पिरिट झाली, पण तिने त्या शिक्षकाचा जीव वाचवला. सो चेटकिन ही एक थ्रेट आहे का ती एक फॉरगॉटन स्पिरिट आहे दॅट कम्प्लिटली डिपेंड्स अपॉन द सर्कमस्टन्सेस इन विच शी डाईड. ती कशी मेली. तर चेटकिन कशी दिसते, खूप पेल असते ती, असं लोक म्हणतात फिल्मीमध्ये की ती साडी घातली असते, पांढरी साडी असते, तर कोणी तिची साडीचा कलर बघायला गेला नाहीये. ती अशी एक फिगर असते जी अशी फेडेड असते, तिचे केस हवेत सारखे उडत असतात, आणि बरे जरी हवा चालत नसली तरीही तिचे केस हवेतच असतात. जर अशी स्पिरिट तुमच्या समोर आली तर समजा बाबा तुमच्या समोर चेटकिन आलेली आहे. पण समजा जर बॉयफ्रेंडच्या समोर गर्लफ्रेंड आली तर चुकून मिस्टेकन करू नका की ती चेटकिन आहे. Okay guys, this was the end of my video. Do follow for the next part and stay tuned.